लोकसभा 2024 आणि येणारे विधानसभा निवडणुका घोर रणसंग्राम होणार आहे. भाजप विरुद्ध इतर पक्ष आणि भाजप विरुद्ध आता शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. खूप मोठा महासंग्राम होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. इतकंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघावर असणार आहे आणि या सगळ्या लोकसभेची जबाबदारी जी आहे 2024च्या निवडणुकांची महाविजय यात्रा म्हणजे महाविजय अभियान भाजपने घोषित केलं आहे. पण हे अभियान छोटं मोठं नाही आहे. हे अभियान दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत म्हणजे प्रत्येक मतदाराच्या दरवाजापर्यंत जाणार आहे आणि ही जबाबदारी मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी श्रीकांत भारती यांच्यावर दिलेली आहे. नमस्कार. म्हणजे तुमचा आता थेट संपर्क दरवाजावर होणार आहे. नक्की, डेफिनेटली. आणि तो निरंतराने तो पुढे होतच जाणार आहे. बजेटमध्ये पण पाहिलं म्हणजे महामंडळ नवीन जी घोषित केली आहे म्हणजे वडार महामंडळ असेल इतर सगळे महामंडळ केलेली आहे. काय प्लॅन आहे म्हणजे नेमकं म्हणजे सर्व जातींना घेऊन आदिवासी असतील वडार असतील इतर जे अण्णाभाऊ साठे हे सगळे जे महामंडळ तयार करतात त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जातीमध्ये भेद करा. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीतून सोशल अपब्रिंगिंग पॉलिटिकल अपब्रिंगिंग झालेले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये आमचा जो संस्कार आहे तो अंत्योदयाचा संस्कार आहे जो आम्हाला दीनदयाल उपाध्याय यांनी दिला. अर्थ सांगा म्हणजे गोर गरीब कळलं पाहिजे की अंत्योदय म्हणजे काय. अंतिम चरणावर उभा असलेल्या माणसाच्या आनंदाच्या कल्याणाची चिंता. गोर गरीब दीन दलित शोषित पीडित तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे. आम्हाला शिकवलं जातं भारतीय जनता पार्टीमध्ये की कशासाठी राजकारण करायचं तर तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या आनंदासाठी राजकारण करायचं हा आमच्यावरचा संस्कार आहे आणि हाच संस्कार या बजेटमधनं रिफ्लेक्ट झालेला आहे. बिलकुल. आता तळागाळाच्या पर्यंत हा राजकारण पोहोचलं पाहिजे किंवा त्याचा आनंद दिसला पाहिजे. पण मला सांगा की ज्या प्रकारे राजकारण पुढे चाललंय किती अवघड आहे. म्हणजे भाजपच्या विरोधात ईडीची चौकशी लावतात हे भाजपवाले, केंद्र सरकार ईडीची चौकशी लावतात, सीबीआय चौकशी लावते, हे सगळे जे आरोप आहेत या आरोपामुळे लोकांचं एक निगेटिव्ह मत तयार झालं की भाजप काय बाबा सत्ता कशी राबवते जो आपल्या विरोधात त्याला आतमध्ये घालते. तुमची मोठी जबाबदारी की ही सगळी इमेज जी झाली आहे ते कसं काढणार. मला बरेच वेळा असं वाटतं की ही इमेज खरी इमेज नाही हे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना माहिती आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचे पल्स बघा. तुमच्या असं लक्षात येईल की ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, ज्या लोकांनी पैसे खाल्ले, ज्या लोकांनी आपल्या तुंबड्या भरून घेतल्या अशा लोकांच्या विरोधामध्ये जर माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या देशभरामधल्या सगळ्या अशा वेगवेगळ्या सिस्टीम जर कामात येत असेल तर लोकांना ते हवं आहे. तुम्ही मला सांगा तुमच्यावर कारवाई झाली नाही झाली, माझ्यावर कारवाई झाली नाही झाली, कुठल्या सामान्य माणसावर कारवाई झाली. ज्या लोकांनी सत्तेच्या माध्यमातून प्रचंड पैसा घेतला त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या स्वतंत्र संस्था आहेत त्या आपल्या पद्धतीने काम करतात आहेत. तर अशा कारवाईंना खरं पाहिलं तर विरोधी पक्षाच्या लोकांनी रिसीव्ह केलं पाहिजे. ते करत नाही. याला कारण असं ज्या पद्धतीचं सरकार महाराष्ट्रात चाललंय, ज्या पद्धतीचं नरेंद्रभाई मोदींचं काम आहे त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच उरला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा आरोप केला जातो. पण जिथपर्यंत महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेचा विषय आहे सामान्य लोकांमध्ये हा विषयच नाही आहे. म्हणजे काय वाटत नाही 100% नाही वाटत. मी तुम्हाला सांगतो लोकांना वाटतंय भाजप जाणीवपूर्वक कारवाई करते आणि तुमच्यामध्ये आल्यानंतर म्हणजे भाजप पक्षात आल्यानंतर ते पवित्र होतात. वॉशिंग मशीन बनली आहे भाजप. उदाहरण देऊन सांगतो किरीट सोमय्याने नारायण राणे यांच्यावर आरोप केले होते. किरीट सोमय्याने अनेक भाजपच्या नेत्यांवर आरोप केले होते. आशिष शेलार यांनी सुद्धा जी PL दाखल केली आहे. आता भाजपचे नेते म्हणजे ते नेते भाजपात आले आणि कारवाई बंद झाली असं मुळामध्ये कारवाई बंद राष्ट्रवादी करते काँग्रेसही करते. राष्ट्रवादी करते काँग्रेस करते त्यांचा तो धर्म आहे त्यांनी केलाच पाहिजे. मला तर प्रसार माध्यमांना नाही म्हणायचं आहे आणि प्रामुख्याने राजकीय क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या लोकांना म्हणायचं आहे कारवाई थांबली असं कधी होत असतं का. कारवाई हे स्वतंत्र मेकॅनिझम आहे. त्याची एक प्रोसेस आहे ती पुढे जातच असते. राहिला भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर ते लोक शुद्ध होतात हा विषय. मला केव्हा तरी तुम्हाला लोकांना हे नक्की सांगायचं आहे आमच्यावर प्रचंड विश्वास आहे. तुम्ही काय करताय त्याच्यावर 100%. कारण तुम्हाला सांगतो काय भारतीय जनता पार्टीचा हा विश्वास आहे की माणूस बदलू शकतो. आम्ही व्यक्ती परिवर्तनावर विश्वास ठेवतो. एखादा माणूस म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष आपला पक्ष वाढवतोय. लोक कुठनं येतील आभाळातनं तर नक्कीच नाही येणार. त्या क्षेत्रातून लोक येतील. भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे माननीय नरेंद्रभाई मोदींचं काम आहे माननीय देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांचं जे काम आहे त्याच्यातनं जी लोकप्रियता उभी होती आहे त्यातनं माणसं येत चालली आहेत. आणि जेव्हा माणूस येतो ना
तेव्हा आम्ही त्याला गुणदोषासह स्वीकारतो. आमच्यावर इतका विश्वास आहे की ते आमच्याकडे आले की आमच्यासारखे होतात, याच्यावर आमचा विश्वास आहे. आणि केवळ आम्ही विश्वास नाही, हा इतिहास पण आहे. भारतीय थांबते ना, म्हणजे तुम्ही यामिनी जाधवची कारवाई बघा, यशवंत जाधवची कारवाई बघा, मला तुम्हाला नारायण राणेची कारवाई, मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे की पत्रकार म्हणून जे ऐकतो ते तुमच्याशी बोलतो. माझं म्हणणं आहे तुम्ही ऐकता ते बोलताय, फक्त तुम्ही समजता ते नाही बोलत आहे. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे ऐकता ते नका बोलू, तुम्ही अभ्यासपूर्वक बघा. कारवाई ही गव्हर्नमेंट करते, भारतीय जनता पार्टी नाही करत. जेव्हा एखादी प्रोसेस, भारतीय जनता पार्टीच्या हातातच सरकार आहे ना, भारतीय जनता पक्षाच्या हातात सरकार आहे, ते जनकल्याणासाठी आहे. ह्या वेगवेगळ्या ईडी संस्था आहेत, त्या आपल्या पद्धतीने काम करत असतात. एखादा माणूस पक्षामध्ये आला म्हणजे काही कारवाई थांबत नाही, कारवाईची प्रोसेस सुरूच असते. भारतीय जनता पक्षामध्ये ते येतात कारण भारतीय जनता पक्ष समाजाचं कल्याण करते, याच्यावर त्यांचा विश्वास बसत चाललाय. मी तुम्हाला सांगतो, 7 वर्ष केंद्रामध्ये सरकार झालं. मला सांगा की मोदी सरकारने काय दिलं? लोक पहिला विचारतात की 15 लाख बोले ते आपने नाही दिए. या 7 वर्षामध्ये ज्या योजना आहेत, आता गॅस सिलेंडरही वाढलं, स्मृती इराणी गॅस सिलेंडर घेऊन बसत होत्या. 7 वर्षात महाराष्ट्राच्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला पुन्हा का निवडून दिलं? 100% निवडून दिलं पाहिजे. निवडून देत आहेत. मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला ना, तुमच्या लक्षात येईल की गावागावांमध्ये जी सामान्य माणसं आहेत त्यांना नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून घरकुल मिळालं. त्यांना कोरोनाच्या काळामध्ये लिव्हिट, पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. जी माझी आई बहीण बाहेर सकाळी जात होती तिला शेड मिळाली. असे असंख्य विषय आहेत. तुम्ही मला सांगा, अख्खा 24 तास मी सांगू शकतो. सामान्य माणसाला लक्षात येत चाललंय की नरेंद्रभाई मोदी आमचा विचार करतात आहेत आणि त्याच्यातनं सामान्य माणूस जुळत चाललाय. हे निवडक काही लोकांनी नरेटिव्ह सेट केला आहे आणि या नरेटिव्हच्या आधारावर काहीच लोकांमध्ये जी चर्चा आहे. असं जर असतं तर आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नंबर 1चा पक्ष ठरलो नसतो. कोण ग्रामपंचायतीमध्ये मतदान करतं? सामान्य माणूस मतदान करतो, तो गाव खेड्यामध्ये आहे. मग त्यांनी मतदान नसतं केलं आम्हाला. याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेला विश्वास आहे की हे सगळे गोष्टी जे विरोधी मांडतायत हे नरेटिव्ह आहे, जे सकाळ ते रात्र म्हणतात. असूच शकत नाही. सत्यकारणे प्रूव्हंड आहे. जर प्रूव्हंड नसतं तर मी म्हणू शकलो असतो. तुम्ही आज महाराष्ट्राच्या सामान्य माणसांना जाऊन भेटा, दे ऑल आर हॅपी. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो, माननीय नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात ज्या कुठल्या गोष्टी आल्या त्याचा जो विकासाचा रथ आहे तो देवेंद्रजींनी कालच्या अर्थसंकल्पामध्ये, शिंदे साहेबांनी त्या अर्थसंकल्पामध्ये जो मांडला. आज तुम्ही महाराष्ट्रात सर्वे करून घ्या, 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना प्रचंड मतांनी निवडून येईल. किती जागा आहेत? आज तर मी 100% सांगू शकणार नाही, कारण माझा स्वभाव नाही. तुमचं टार्गेट 48 आहे? 100%. 48 पैकी शिंदे गटाची किती आहे? ते तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ठरवेल. हा, आणि तुम्हाला अजून एक मी सांगितलं पाहिजे, आम्ही काही महाविकास आघाडी नाही. तुम्ही काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद बघितली? अर्थसंकल्प झाल्यानंतर फक्त एकटे अजितदादा पत्रकार परिषदेला आले, ना नाना पटोले सोबत. सगळं आटोपल्यानंतर माननीय उद्धव साहेब आले. तर आल्यानंतर मला माहित नाही खरं काय तर, पण अर्थसंकल्प इतका जबरदस्त होता की एवढ्या ताकदवान माणसाला डोळाही मारावा लागला आणि जीभही चालत. असं म्हटलं की हा गाजरचा हलवा आहे. ते का म्हटले मी तुम्हाला सांगतो. आम्ही त्याच्याशी चर्चा केली. मोठा राज्याचा अर्थसंकल्प आहे, तुम्ही गाजर का हलवा याला एवढ्या शब्दात तुम्ही कसं बोलता? त्याचं असं म्हणणं आहे की जी महामंडळाला पैसे दिले तुम्ही ते फक्त नाव पडते, तरतूदच नाहीये, महसुली जमा होणारच नाहीये. तुम्ही एवढे पैसे दिले, तुम्ही एस टी तोट्यात आहे, त्याची महिलांसाठी 50% सवलत दिली, एस टीला परत आणखी तोट्यात टाकलं, असं त्यांचं म्हणणं आहे की हे काही इम्प्लिमेंटेशन होणार नाही. मी तुम्हाला खरं सांगू का की आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत आणि बाळासाहेबांची सुपुत्र आहे. मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. त्यांचं आपलं एक कामाची पद्धत आहे. पण स्वतः माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी या अगोदरच्या अर्थसंकल्पाच्या वेळेस भरल्या स्टेजवर सांगितलं की मला काही अर्थसंकल्प कळत नाही. आता जे स्वतःहून सांगतात की मला काही अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी अशा अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देणं म्हणजे मग खरे अगोदरचे उद्धव ठाकरे खरे की आताचे उद्धव ठाकरे खरे? पण ते जे म्हणतात की वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसा लागणार, एस टीत पैसा लागणार, भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे दोघंही जण महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेला कमिटेड आहेत. आम्ही जेव्हा एखादी योजना मांडतो तेव्हा विचारपूर्वक मांडतो, अभ्यासपूर्वक मांडतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सभागृहामध्ये थोड्या वेळापूर्वी उत्तर दिलं जुन्या पेन्शनच्या योजनेसंबंधी.
जर समजा ते उथळ राजकारणी असते तर आज त्यांनी घोषित करून टाकलं असतं, मग 2020 नंतर काय महाराष्ट्र खड्ड्यात जायचं होतं जो. पण त्यांनी विचारपूर्वक त्याचं उत्तर दिलं, कारण राजकीय पक्षाच्या राज्याच्या स्तरावरच्या नेत्याला एखादं राज्य हे 200 वर्षासमोर बघावं लागतं. माननीय देवेंद्र फडणवीस जेव्हा अर्थसंकल्प मांडतात तेव्हा तो विचारपूर्वक अभ्यासपूर्वक मांडतात, आणि आय एम ट्रिमेंडस कॉन्फिडंट की ज्या ज्या समाजाला जी जी सवलत दिली आहे ती पूर्ण होईल. एक तर श्रीकांत भारतीय जे आहे आत्तापर्यंत प्रसिद्धीत होतात नव्हते, ते आत्ता येणार आहेत, कारण सगळी जबाबदारी आहे ती 2024ची आहे. आणि 2024ला नरेंद्र मोदी यांना, अमित शहा यांना 48 जागा हव्या. म्हणजे ठीक आहे, 1-2 कमी होऊ शकतात, त्याचं टार्गेट 45 आहे, हे भाजपच्या नेत्यांनी सांगितलं सुद्धा. आणि म्हणूनच खूप मोठी जबाबदारी आहे. श्रीकांतजी, एक महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे असं म्हणतात की हिंदुत्व म्हणजे हे राष्ट्रीय तत्व आहे, की हिंदू मुस्लिम करायचं, मुस्लिमांवर द्वेष करायचा. भाजप त्या लाईनवर चाललं. ज्या प्रकारे हिंदू जनआक्रोश मोर्चे निघत आहेत, सकल हिंदू समाज एकत्र येतोय, जी लव जिहादचे मुद्दे येत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही 60 वर्षात हिंदुत्वाचं सरकार आहे, मग आता हिंदू कसा धोक्यात आहे हे ते मतदारांना सांगताय. म्हणजे असं विरोधाभास वाटत नाही की हिंदूंचं सरकार आहे आणि तुम्हीच म्हणायचं की हिंदू खतरे में आहे. मुळामध्ये उद्धवसाहेब ठाकरे आजकाल अशा प्रकारचं का बोलत चाललाय हा जरा संशोधनाचाच विषय आहे. अजांच्या स्पर्धा घेणाऱ्या शिवसेनेच्या लोकांनी आजकाल याच्यावर बोलणं हा हिंदुत्वाचा एका अर्थाने अपमान आहे असं माझं मत आहे. राहिला भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाच्या संस्काराचा विषय, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत. 1925 साली हृदयामध्ये हिंदुत्व घेऊन आम्ही काम करतो. त्याच्यामुळे आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकताच नाही. आणि हिंदुत्वाच्या डिफिनेशनचा विषय राहिला तो तर सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, आणि त्याच्या आधारावरच आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करत असतो. आता महाराष्ट्रभर जे हिंदुत्वाच्या आधारावरचे मोर्चे निघतात आहे ते काही भारतीय जनता पक्षाचे मोर्चे नाहीत, ते या समाजातल्या प्रयोग करतात म्हणजे मोर्चे काढायला. मुद्दा हाच आहे, मुद्दा त्यांचा मुद्दा असाच आहे. ते अनेक वेळा आता आदित्य ठाकरे असं म्हटलंय की ज्यांचं सरकार आहे तेच जर असं म्हणत असतील तर तुम्ही समजून घ्या की कोण वाद वाढवतंय. मला कळतच नाही कधी कधी हे आदित्य साहेबांनी म्हणायचं. मला असं वाटतं जर खरे हिंदुत्ववादी असते तर भगव्या झेंड्याची लहर गावागावामध्ये दिसते, त्यातनं ते खुश झाले असते, सरकार कोणाचंही असू दे. याचा अर्थ असा की त्यांचं स्वतःचं हिंदुत्व काय ह्याच्यात ते स्वतः साशंक आहेत. कुणाला वाईट बोलून हिंदुत्व कसं मोठं होऊच शकत नाही, हा हिंदुत्वाचा संस्कारच नाही. मग हे तर संजय राऊतांनी समजून घेतलं पाहिजे. जे मोर्चे निघतात ते त्याला भाजपचा कुठलाही भारतीय जनता पक्षाचे ते मोर्चे नाहीत, पण हिंदुत्वाचा, खऱ्या हिंदुत्वाची ललकार जे जे लोक घेऊन उठतील तिथे भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता जाणारच आहे. भारतीयची आणखी एक मुद्दा आहे, पन्ना हे काय असतं, पन्नाभूत काय असतं, म्हणजे प्रेक्षकांना कळलं पाहिजे. तुमचं जे प्लॅनिंग आहे मग त्या प्लॅनिंगवरच भाजप एवढ्या जागा मिळवत आहे, नगरपालिका मिळवत आहे. मी कसब्यावर नंतर येणार आहे, कसब्याची एक जागा तुमची सुटली. हे काय आहे, म्हणजे 24 तास फक्त राजकारणच करायचं, बाकी काय करायचं नाही? मला हे कळतच नाही कधी कधी. वी आर अ पॉलिटिकल पार्टी विथ ए ऑर्गनायझेशन बेस, संघटना बेस राजकीय पक्ष आहे आमचा. भारतीय जनता पार्टी इलेक्शन आलं का काम करते हे सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. आम्ही 365 दिवस निवडणुकीची तयारी करणारे माणसं आहोत, कारण आम्ही एक पॉलिटिकल पार्टी आहोत. राजकीय पक्षाचा धर्मच मुळामध्ये निवडणुका जिंकणं आहे. काम करता की सगळ्यांनाच कामाला लावतात? मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगितलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी इन्क्लुझिव्ह मेकॅनिझमची पार्टी आहे. म्हणजे महाविजय 2024 जेव्हा मी असं म्हणतो ना, तेव्हा श्रीकांत भारतीयांना काय वाटतंय, देवेंद्र फडणवीस साहेबांना काय वाटतंय, बावनकुळे साहेबांना काय वाटतंय असं नाहीये. आता मी एक वेबसाईट लॉन्च करतोय, मी तुम्हाला निमंत्रण देणार आहे. आम्ही त्या वेबसाईट मध्ये महाविजय 2024च्या अंतर्गत आम्ही निर्णय असा केला की भारतीय जनता पक्षाचा मंडल स्तरावरचा एखादा कार्यकर्ता असेल, एखादा वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता असेल, ती वेबसाईट त्याला ओपन असेल आणि तो सुचवेल की 2024 जिंकायचं असेल तर काय केलं पाहिजे. कारण आमचं बीजेपीचं ऑर्गनायझेशनल मेकॅनिझम हे इन्क्लुझिव्ह मेकॅनिझम आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालतो, आणि सगळ्यांना घेऊन सोबत चालायचं असेल तर 365 दिवस काम करावं लागतं. म्हणजे बजेटसाठी ज्या हरकती म्हणजे सूचना मागवल्या हो, तसाही प्रयोग लोकसभेमध्ये होणार आहे. मंडळ खरं तुम्हाला सांगू का, मुळामध्ये भारतीय जनता पक्षाचं हे DNA आहे. आम्ही
रोज काम करतो संघटनेचं, त्याच्यामुळे खालच्या कार्यकर्त्याला काय वाटतं हे जसं रोज संघटनेमध्ये विचारतो तसं निवडणुकीच्या टर्म्समध्ये सुद्धा विचारतो. नाही, आणि हे लोकशाही टिकवण्याचं काम आहे प्रत्येकाचं. हे इंटरनल डेमोक्रेसीचा पार्ट आहे. आता एक महत्वाचा मुद्दा, कसबा का हरलात मला सांगा. कसब्यामध्ये काय 32 वर्ष भाजपचा मतदारसंघ, इथे देवेंद्र फडणवीस गेले, एकनाथ शिंदे गेले, मंत्री गेले, सगळे ठाण मानून बसले. म्हणजे मतदारांपेक्षा मला असं वाटतं हे खूप जास्त होईल की तुमची संख्या जास्त दिसत होती, तुम्ही हरला. सगळ्यात पहिल्यांदा मी रवींद्र धनगेकरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी ही निवडणूक जिंकली. त्यांचं खूप मनापासून अभिनंदन. आणि भारतीय जनता पक्षाचा हा संस्कार आहे की एखादी व्यक्ती जिंकून आली ती कुठल्याही पक्षाची असू देत त्याचं स्वागतच केलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो. पण तुम्हाला हे मी नक्की सांगितलं पाहिजे की कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस जिंकण्याची परंपरा फक्त मिड टर्म इलेक्शनमध्येच आहे. ती सार्वत्रिक निवडणुकीत कधी जिंकली नाही. ती 92ला इलेक्शन जिंकली होती आणि ती आता इलेक्शन जिंकली. ती 24ला 100% हारेल. नाही, माझा मुद्दा तो नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की मी पाहिलेलं अमित शहा हे हैदराबादच्या निवडणुकीत जाऊन प्रचार करतात. हैदराबाद महानगरपालिका म्हणजे तुम्ही किती एका निवडणुकीसाठी किती डिवोटेड आहात. पण कसबा हे तर भाजपचं हे मला तुम्ही समजावून सांगा ते मतदार का नाराज झाले. ते दंगेकर चांगले होते म्हणून की तुमचं प्लॅनिंग चुकलं. मी तुम्हाला एक सांगतो, एखादी निवडणूक का हारली आणि एखादी निवडणूक का जिंकली, भाजपचं वैशिष्ट्यच आहे की आम्ही केवळ हारलेल्या निवडणुकीचं असेसमेंट नाही करत, आम्ही जिंकलेल्या निवडणुकीचं असेसमेंट करतो. आणि त्याच्यामुळे आम्ही निरंतर वाढणारा राजकीय पक्ष आहोत. तुम्ही जर मगाशी म्हणलं की इतके सगळे लोक तिथे गेलेच पाहिजे. भारतीय जनता पक्ष कुठली निवडणूक ही नॉन सिरियसली घेत नाही. आम्ही प्रत्येक इलेक्शन हे सिरियसली घेतो. त्यामुळे तो कसबा असू दे, चाहे चिंचवड असू दे, कुठलं इलेक्शन आम्ही पूर्ण ताकद लावतो. याला कारण की ती आम्ही लावलीच पाहिजे, कारण इलेक्शन जिंकणं हा आमचा धर्म आहे. आम्ही कसबा का हारलो त्याचं ऑर्गनायझेशनचं काय कारण आहे, इलेक्शन मॅनेजमेंट आहे का, कॅन्डिडेट आहे का, इश्यूज आहे का, कॉम्बिनेशन्स आहे का, याचं आम्ही नीट असेसमेंट करू. आत्ताच इलेक्शन झालं, आता आम्ही अधिवेशनामध्ये आहोत. हे अधिवेशन आटोपलं की आम्ही दोन्ही विषयाचं नीट असेसमेंट करू. इव्हन आम्ही चिंचवड जिंकलो आम्ही याचंही असेसमेंट करतो आणि मी कसबा हरलो आम्ही याचंही असेसमेंट करतो. महाविकास आघाडी एकत्र आहे. उद्धव ठाकरेंची सेना, तिकडे वंचित पण आलेले आहेत, राष्ट्रवादी पण आहे, काँग्रेस पण आहे. म्हणजे आता तुमच्या विरोधात एकदम तयारी जोरात आहे. अवघड आहे. मी तुम्हाला खरं सांगू, मला विचाराल तर हे तिघही एकत्र आणि आम्ही हे सोपं आहे. तुम्हाला का सांगतो, मला कधी कधी असं वाटतं की समाज माध्यमांनी सुद्धा आणि राजकीय निरीक्षकांनी सुद्धा एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही 3 पक्ष विरुद्ध 1 पक्षाची लढाईच नाही आहे, ही 2 स्पेसची लढाई आहे. एक स्पेस आहे जो आमचा सत्ताधारी पक्षाचा स्पेस आहे आणि एक स्पेस आहे जो विरोधी पक्षाचा स्पेस आहे. 2 स्पेसची लढाई आहे ही. 2 स्पेसच्या लढाईमध्ये आम्ही जिंकू याचं एकमात्र कारण काय, तर आमचा जो स्पेस आहे तो इंटॅक्ट आहे. कारण आमचा भाजप सेना एकत्र लढण्याच्या परंपरेचा DNA आहे. आम्ही आणि सेना एकत्र लढत आलो आहे, बरेच वर्ष एकत्र लढत आलो आहे. तेव्हा आम्हाला ते कॉम्बिनेशन सेट आहे, आमचं अंडरस्टँडिंग सेट आहे, आमची केमिस्ट्री सेट आहे. पण जी दुसरी स्पेस आहे जरा त्याचाही अभ्यास केला पाहिजे. नाना पटोले काय म्हणतात, उद्धव ठाकरे आल्यानंतर एखादा मोठा नेता डोळा का मारतो, इथपासून तर प्रचंड विषय आहे. किती बारीक लक्ष असतं ना भाजपचं. अजितदादांनी काल डोळा मारला, सगळी क्लिप व्हायला. मी तुम्हाला खरं सांगू की अजितदादांनी डोळा का मारला असावं मला माहित नाही. अजितदादा फार ज्येष्ठ नेते आहे आणि महाराष्ट्राचा एक कद्दावर नेता आहे. म्हणजे इतका महाराष्ट्राचा कद्दावर नेता, असाच डोळा राहुल गांधींनी सभागृहात मारला होता. पण राहुल गांधीचं वेगळं आहे. मी राहुल गांधींचा डोळा मारणं आणि अजितदादा डोळा मारणं कंपॅरिझन नाही करणार. अजितदादा त्यांच्यापेक्षा कद्दावर नेते आहे. पण अर्थसंकल्प ऐकल्यानंतर अजितदादांना सुद्धा हलक्यात डोळा मारावा लागला अशी स्थिती आहे. एक तुम्ही आता राहुल गांधीचा विषय काढला म्हणून, राहुल गांधीची यात्रा जी झाली, तुम्ही किती जरी नाकारलं तरी राहुल गांधीची इमेज जी तू पप्पू म्हणून भाजपने बनवली होती ती थोडी पुसली गेली असं अनेकांचं मत आहे. आणि मी तुम्हाला खाजगी तुम्ही मान्य करत ते आव्हान वाटतं तुम्हाला. मी तुम्हाला खरं सांगू का, नाही मी तुम्हाला एक सांगतो आणि माझी तुम्हाला सुद्धा एक विनंती आहे. मला जर विचाराल, मी एक नॉर्मल पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट या नजरेतून जरी पाहिलं तर राहुल गांधींनी देशभर प्रवास केला ही चांगली गोष्ट आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा नेता पूर्ण देशभर पायी प्रवासाला निघतो हे काही चूक आहे मानायचं कारणच नाही. त्यांचं ते कामच आहे आणि मुळामध्ये त्यांनी हे का केलं याचाही पण अभ्यास केला पाहिजे. मुळामध्ये भाजपच्या विरोधामध्ये असलेल्या सगळ्या लोकांमध्ये आता मी ऑल इंडिया नेता ममता बॅनर्जी, नितीश कुमार हे सुरू झाल्यानंतर काँग्रेस जागृत झाली की बाबा आपलं प्यादं जर
ताकदीने फिरवणार नाही, ती ऑल इंडिया लिडरशिप सुद्धा दुसरीकडे जाईल. त्याच्यातनं या प्रवासाचा जन्म आहे. पण तरीही मी तुम्हाला सांगतो, तरी राहुल गांधी प्रवासाला फिरले, बरं झालं. त्याची 2 कारणं आहेत. नंबर 1, ते नव्या पिढीचे आहे, जरा देशबिश पाहायला पाहिजे, त्याच्याशिवाय माणूस पक्का होत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर नीट अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल. जरा बघा, ते ज्यावेळेस कन्याकुमारीवरनं निघाले त्यावेळेस ते कसे दिसत होते, आणि जेव्हा ते काश्मीरला गेले तेव्हा ते कसे दिसत होते. हे 2 फोटो एकमेकांच्या बाजूला लावा, तुमच्या लक्षात येईल की निघाले त्यावेळेसचा उत्साह आणि पोचले त्यावेळेसचा त्यांचा चेहरा. याला एकमात्र कारण कुठलं असेल, ते त्यांनी देश फिरून पाहिला आहे. चकाचक रस्ते झाले आहेत, लोक खुश आहेत, गोर गरीब खुश आहे, लोकांना अन्नधान्य मिळत आहे, 8-8 पदरी रस्ते आहेत. पूर्ण देशभर फिरून त्यांच्या लक्षात आलं की 2029ला सुद्धा आपलं काही गणित जमत नाही. पण लोक खुश आहेत, पण सिलेंडरचे भाव का वाढले सांगा ना मला. तुम्हाला म्हणजे ती काही गरज आहे, जसे म्हणजे त्यावेळेला कमी होते तर आता वाढले सगळे. मी तुम्हाला लोक विचारतात की सिलेंडरचे, तुम्ही सोशल मीडिया बघा, सोशल मीडियामध्ये ते स्मृती इराणीचे फोटो येतात, त्या आंदोलनाला बसल्या होत्या, आता कुठे आहात. सिलेंडरच्या भावावरून लोक, सिलेंडरच्या भावामधनं काही प्रमाणामध्ये असंतोष असू शकतो, मी समजू शकतो. पण तुम्ही सगळ्या आंदोलनातले फोटो बघा आणि तुमचे फुटेज बघा, ऍक्टिव्हिस्ट लोकांचे आंदोलन. याला एकमात्र कारण काय की मोदी साहेबांवरचा प्रचंड विश्वास, की हा माणूस जर समजा 2 रुपये वाढवत असेल तर याचे पर्सनल इंटरेस्ट नाही, यांनी 4 रुपये वाढवले म्हणजे यांच्या खिशामध्ये 2 रुपये जातील, असं देशातल्या 125 कोटी जनतेला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे की वाढवले असेल तरी पण फॉर द सेक ऑफ नेशन वाढवले. मी तुम्हाला एक सांगतो की ज्यावेळेस नोटबंदी झाली त्यावेळेस देशभर हे वातावरण होतं की गेलं सरकार, कारण लोकांना रांगेत उभं राहावं लागत होतं आपलेच पैसे परत करायला. पण लोकांनी पूर्ण शक्तीने मतदान केलं मोदी साहेबांना, भारतीय जनता पक्षाला. इतका असंतोष होता तरी पण निवडून आलेलं. एकमात्र कारण काय असेल तर मोदी साहेबांवरचा प्रचंड विश्वास, की हा माणूस एखादी गोष्ट करत असेल तर ते फॉर द सेक ऑफ नेशन करतं, या विश्वासामुळे. भारतीय साहेब, म्हणजे तुम्हाला तो शुभेच्छा आहेत तुमच्या कामासाठी. मी जाणून घेतलं भारतीय साहेब, म्हणजे श्रीकांतजी कशा प्रकारे लोकसभेला भाजपला प्रेझेंट करतात. म्हणजे फडणवीसजी असतील, अमित शहा असतील, हे सगळे येतीलच, पण डोर टू डोअर भारतीय जनता पक्षाचा अजेंडा, त्यांच्या संलग्न पक्षाचा अजेंडा पोहोचवण्याचं काम, जे महाविजय अभियान 2024 यांच्याकडे जबाबदारी प्रमुख आहेत. मी अनेक गोष्टीवर त्यांच्याशी चर्चा केली. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आपण पाहतो